नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यू जागरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांनी पीक विम्याच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे आणि या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती साधारण कधीपर्यंत दिली जाणार आहे आणि जी काही वरिष्ठाची बैठक पार पडलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात काय चर्चा झालेली आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं होतं की 17,500 तर अधिकची रक्कम 50,000 रुपयेपर्यंत दिली जाईल. याच्या संदर्भात नेमकं शेतकऱ्यांच्या पदरात पीक विम्याची रक्कम किती पडणार आहे याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज जागरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे अर्थातच अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या विचारला जाणारा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही कधी जमा केली जाणार आहे. कारण तर 15 जानेवारीपर्यंत अहवाल सुद्धा सादर झाले होते. डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे अहवाल पोर्टलवरती अपलोड सुद्धा झाले होते अशी देखील माहिती आलेली होती. आणि त्यानंतर 15 जानेवारीच्या नंतर 3 आठवड्यात या पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाईल अशी देखील काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. यामध्ये मुख्यतः हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राहुल गुप्ता सर यांच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा कंपनीला एक आदेश देण्यात आले होते की 3 आठवड्यात पीक विम्याची रक्कम दिली जाईल किंवा तुम्ही तात्काळ ती पीक विम्याची रक्कम द्या असे देखील आदेश दिलेले असताना सुद्धा पीक विम्याची रक्कम अद्यापही जमा झाली नाही. मग त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत असं देखील सांगण्यात आलं होतं. म्हणजे जे काही पीएम किसान जे काही पीक विम्याचं पोर्टल आहे ते नवीन विकसित करण्यात आलेले आहे आणि तो डाटा अपलोड करत असताना किंवा फार्मर आयडीच्या आधारे त्याची पाहणी करत असताना त्याचा विलंब होत आहे किंवा ते पोर्टल विकसित झाल्यानंतर त्याच्यावरती काम चालू असल्या कारणाने ते पैसे वाटप होण्याकरता विलंब होत आहे अशी देखील माहिती समोर येत होती. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा पीक विम्याचं रक्कम ही कधी दिली जाणार, 1 रुपयात पीक विमा चालू केला होता तो का बंद केला, त्यानंतर टिगर का हटवण्यात आले असे प्रश्न अनेक विचारण्यात आले होते. आणि त्यानंतर माध्यमाशी बोलताना कृषी मंत्री भरणे मामा यांनी माहिती दिलेली आहे की कारण तर पीक विम्याची रक्कम असेल ती वाटप करण्यासाठी विलंब होत आहे, तांत्रिक अडचणी असल्या कारणाने ते पैसे वाटप होत नाहीत अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्यानंतर वरिष्ठाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जे काही पीक विम्याची रक्कम असेल, जे काही जीपीएसचा डाटा असेल, जिओ टॅगिंगचा डाटा असेल, त्यानंतर कृषी विभागाचा डाटा असेल, त्यानंतर मार्केट कमिटीच्या माध्यमातून किती उत्पन्न त्या ठिकाणी सहजासहजी आलेले आधारे किती त्या ठिकाणी उत्पन्नाची नोंद झालेली आहे अशी देखील माहिती घेण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर जे काही पंचनामे झाले होते म्हणजेच कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही पंचनामे करण्यात आले होते, शेती पिकाचे प्रयोग करण्यात आले होते का अंतिम कापणीचे, त्या आधारे जे काही डाटा असेल तो कृषी विभागाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला आहे अशी देखील माहिती घेण्यात आली होती. आणि त्यानंतर कृषी मंत्री धरणे मामा यांनी जी काही माहिती असेल ती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून घेतलेली आहे. आतापर्यंत किती माहिती आलेली आहे, कशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाईल अशी सगळी माहिती वरिष्ठाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे. आणि त्या वरिष्ठाच्या बैठकीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,500ची पीक विम्याची रक्कम ही लवकरच वाटप करू अशी देखील त्यांनी माहिती दिलेली कृषी मंत्री भरणे मामा यांनी. आता पीक विम्याची रक्कम वाटप करत असताना किती मिळेल, तर 17,500 प्रमाणे जी काही पीक विम्याची रक्कम असेल ती तर सगळीची सगळी मिळणार नाही. कारण तर आपल्याला माहिती आहे नुकसान भरपाई 18,500 प्रमाणे मंजूर केली होती. 8,500 प्रमाणे राज्य सरकारचा हिस्सा मंजूर केला होता एफडीआरच्या निकषाप्रमाणे आणि त्याप्रमाणे आपल्याला 6,000 ते 7,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती. म्हणजे 8,500 प्रमाणे मंजूर केलं आणि त्यातली रक्कम आपल्याला 6,000 किंवा 5,000 रुपये अशा पद्धतीने देण्यात आले होते. आता जर यावर्षीचा 17,500 प्रमाणे जर पीक विमा मंजूर झाला किंवा ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस किंवा त्यानंतर कृषी मंत्री भरणे मामा यांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या आधारे 17,500 प्रमाणे जर पीक विमा मंजूर झाला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर 8 ते 10,000 रुपयाची पीक विम्याची रक्कम मिळू शकते अशा पद्धतीची माहिती आहे. आणि लवकरच पीक विम्याची रक्कम सुद्धा दिली जाईल अशी देखील माहिती कृषी मंत्री भरणे मामा यांनी दिलेली. आता निश्चितच शेतकऱ्यांचा सुद्धा आक्रोश आहे. बरेच आपले कमेंट येतील की तारीख नसताना तुम्ही का सांगितलं, परंतु जी काही वास्तविकता आहे आणि जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर झालेले आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.
खरं तर आपल्या हातात ही पीक विम्याची रक्कम वाटण्याची जी काही निधी असेल किंवा तारीख असेल ती आपल्या हातात नाही आणि कृषी मंत्री भरणे असतील त्याच्यात देखील त्याच्या हातात सुद्धा नसावी अशी कुठंतरी सूत्राची माहिती आहे. कारण तर वरिष्ठाच्या माध्यमातून एखादा वरिष्ठ त्या ठिकाणी जर पीक विमा वाटप करत असेल तर ती पीक विम्याची रक्कम कशी वाटप करायची, किती द्यायची ती त्यांनाच माहीत असते. आणि अशा पद्धतीने काही माहिती होती पीक विम्याच्या संदर्भात. निश्चितच 34 जिल्ह्यात जे काही पीक विम्याचं नुकसान झालेलं आहे, शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या ठिकाणचे अहवाल सादर झालेले. अर्थातच काय तर ज्या ठिकाणचे 50 पैशाच्या आत अहवाल सादर झालेले, यावर्षीचा जो काही पीक विमा असेल तो 50 पैशाच्या आत ज्या ज्या ठिकाणच्या आणेवाऱ्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अंतिम आणेवाऱ्या, त्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पीक विम्याचं वाटप केलं जाऊ शकते. आणि त्याचबरोबर जे काही अंतिम कापणीचा प्रयोग असेल त्या आधारे जे काही जीपीएस किंवा गुगल जीपीएस किंवा जिओ मॅपिंग असेल त्याच्या आधारे आणि ड्रोनच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण करण्यात आलेले आहेत त्या आधारे पीक विम्याची रक्कम या वर्षीची दिली जाईल. आता ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेले त्या ठिकाणचे पैशाचे आणेवारे खूप कमी आलेले आहेत, 50 पैशाच्या आत आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर यावर्षीचा पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि अवघ्या काही दिवसात हे पैसे वाटप करण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पूर्वीच हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील अशी देखील माहिती आहे. आता यामध्ये पीक विमा कंपनीचे काही टाळाटाळीचा प्रश्न असतो, काही त्रुट्या टाकल्या जातात, काही जिल्हे नापात्र केले जातात, त्या काही मंडळाची आणेवारी जास्त दाखवली जाते, असे काही प्रश्न चालूच असतात आणि त्याच्यावरती उत्तर आल्यानंतर किंवा तोडगा निघाल्यानंतर त्या पीक विम्याचं वाटप केलं जाते. आता जे काही 34 जिल्हे असतील त्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम लवकर जमा केली जाईल अशी देखील माहिती आहे. तर असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.